श्रीराम समर्थ श्रीराम भाग 74. 15व्या अध्यायामध्ये असंग शस्त्रेण दृढेन छित्वा असं भगवंतांनी सांगितलेलं आपण पाहिलं. संग म्हणजे आसक्तीचा त्याग कर आणि त्या असंग रूपी शस्त्राने संसार वृक्षाच्या फांद्यांचं छेदन कर हे सांगून झालं. मग त्या असंगतेने काय होईल तर दैवी संपत्ती मिळेल. ही दैव संपत्ती काय आहे, ही दैवी संपत्ती असुरी संपत्ती काय आहे हे आता भगवंत आपल्या 16व्या अध्यायात सांगतात. दैवी संपत्ती संसार बंधनातून मुक्त करेल म्हणून ती तू संपादन कर आणि असुरी संपत्तीचा तू त्याग कर असं आता भगवंत सांगतील. दैवी संपत्तीतील प्रत्येक गुणांचा आपण आता इथे विचार करणार आहोत, यातील या भागात आणि पुढील भागातही. कारण आपल्याला या संपत्तीची आवश्यकता आहे ना. लौकिक धनसंपत्ती घरदार आपल्याला इथेच सोडून जायचंय, ते नेऊच शकत नाही वर. पण ही संपत्ती चिन्मय तत्वाची भगवंताची आपल्याला प्राप्ती करून देईल. पहिली आहे अभयम. जेव्हा मनुष्य अन्यायाने वागत असतो, अत्याचार करत राहतो, खोटेपणा करतो, तेव्हा त्याला भय वाटतं. भलेही तो बाहेरून दाखवणार नाही, पण तो आतून भयग्रस्त असतो. पहा ना, एवढा मोठा बलाढ्य रावण जेव्हा सीताहरणासाठी जातो तेव्हा तो भीतो. रामायणात वर्णन आहे. आणि अगदी त्याच प्रकारे दुसरं उदाहरण आहे कौरवांचं. ज्याप्रमाणे कौरवांच्या 11 अक्षोहिणी सैन्यांची वाद्य वाजू लागली तेव्हा पांडव भयले नाहीत, काही परिणाम झाला नाही त्यांच्यावर. पण जेव्हा पांडवांच्या 7 अक्षोहिणी सैन्यांची वाद्य वाजली तेव्हा मात्र कौरवांचं सैन्य, त्यांचं हृदय विदीर्ण झालं. गीतेमध्ये याचं वर्णन आहेच आहे. म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी भय असतंच. कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं. जसं लहान माशाला मोठा मासा गिळतो, त्याला मोठ्या माशाचं भय. छोट्या पिल्लांना घारीचं भय. तसं प्रत्येकाला कशा ना कशाचं तरी भय असतंच. आणि या भयाचं वर्णन भर्तृहरी शतक, वैराग्य शतक जे आहे त्यामध्ये अतिशय सुंदर केलंय. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात भयम, सर्व वस्तु भयावहम भुवि, नृणाम वैराग्यमेवा भयम. म्हणजे काय? भोगामध्ये रोगाचं भय. काही भोग भोगले तर रोग होईल निश्चित. उच्च जर कुळ आहे तर भ्रष्ट होण्याचं भय. भरपूर धन आहे, संपत्ती आहे तर राजाचं भय. आता राजा जरी नसला तरी GSTचं भय, इन्कम टॅक्सचं भय. मानामध्ये दीनतेचं भय. अतिशय बल आहे तर शत्रूचं भय. सुंदर रूपवान आहे तर म्हातारपणाचं भय, की आता हे रूपही निघून जाणार, म्हातारपण येणार, ते भय. शास्त्रात वादाचं भय, गुणामध्ये दुर्जनाचं भय. आणि हे शरीर आहे हे मृत्युमुखी पडणारच एक ना एक दिवस, कोणालाच ते चुकलं नाही. तर शरीरात मृत्यूचं भय. एकंदरीत काय, संसारामध्ये मनुष्याला सगळ्या वस्तू भयावह आहेत. निर्भय काय आहे, भयरहित काय आहे, एक वैराग्यच तेवढं भयरहित आहे. त्या सगळ्या वस्तू नष्ट होणार आहेत म्हणून त्याचा अभाव जो होणार त्याचं भय आहे मनुष्याला. म्हणून तो अभय होऊ शकत नाही. पण नाही होऊ शकत असंही नाही. का? तर भगवंताकडे जितकं तो अग्रेसर जाईल, अग्रेसर होईल, तितकी निर्भयता येत जाते. तो अभय होत जातो. हे संतांनी त्यांच्या आचरणावरून पटवून दिलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.